कोरटकर प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद आता संपलाय। कोरटकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली। कोरटकरचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। कोरटकरच्या पोलीस कोठडीला विरोध केला जातो। कोरटकरच्या वकिलाकडून पोलीस कोठडीला विरोध केला जातो। दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केले। शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन महापुरुषांसंदर्भात आक्षेपार्ह विधान कोरटकरने केले। कोल्हापूर सत्र न्यायालयात आता दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलाय। तो आरोपी समोर नाही, ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही, त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं? म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडिया सारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं? आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही। आता 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि माझं म्हणणं आहे की 7 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा अपूर्ण आहे, पण प्राथमिक पातळीवर 7 दिवसाची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे। सगळ्या 7 दिवसांची कोर्ट काय ऑर्डर करेल ते आपल्याला माहीत होईलच। मला 12 वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितल्याबद्दल 3-3:30 पर्यंत मला झोपच आली नाही, कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल, शिवरायांच्या बद्दल, शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत, जिवंत आहेत, हेच मला पटत नव्हतं। आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार, म्हणून मी समाजासमोर आणले। आणि माझा तो अधिकार आहे, मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार्म होणार नाही, समाजाच्या भावना दुखवणार नाहीत, या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो, मांडू शकतो आणि बोलू शकतो। आणि या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे। पोलिसांनी खरं तर 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे। युक्तिवाद नेमका कसा झाला आणि कोर्ट काय निर्णय देऊ शकेल अशी शक्यता आहे? मुळात आपण पाहतो की दिवाणी न्यायाधीश एस तट यांच्या कोर्टासमोर हा युक्तिवाद झालेला आहे। आपण पाहतो की सुरुवातीपासून सरकारी पक्ष असेल, तपास अधिकारी असतील किंवा असीम सरोदे यांनी आपण पाहतोय की कोरटकर यांनी कशा प्रकारे गुन्हा केलेला आहे, कशा प्रकारे लपून राहण्याचा प्रयत्न केलेला आहे, कशा प्रकारे फरार आहे, या सर्व गोष्टीला घेऊन युक्तिवाद केलेला आहे आणि 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की कोरटकर यांना व्हॉइस सॅम्पल आपल्याला घ्यावा लागेल अशा प्रकारचा युक्तिवाद तपास अधिकाऱ्यांनी मांडला आणि त्याचबरोबर कोरटकर फरार असल्याच्या काळामध्ये कुठे कुठे गेला, कोणाचा आसरा घेतला, कोणाकडून पैसे घेतले, या सर्वाचा तपास करायचा आहे। आणि कोल्हापूर शहरापासून जिथं तपास करायचं ते अंतर जास्त आहे, त्यामुळे किमान 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आला। पण दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की कोरटकर यांच्या वकिलांनी खरं तर ज्याच्यामध्ये तपास करायचा तो मोबाईल आम्ही सबमिट केलेला आहे आणि त्याचबरोबर प्रशांत कोरटकर याला सुरुवातीला नोटीस द्यायला पाहिजे होती, कारण जी कलमं लावलेली आहेत त्या कलमानुसार अटक करायची गरज नाही अशा प्रकारचा युक्तिवाद प्रशांत कोरटकर याच्या वकिलांनी मांडला। सध्या दोन्हीकडून युक्तिवाद ऐकलेला आहे। आता काही वेळेतच आपण पाहतोय या संदर्भातला निकाल कोर्ट देईल, पण मुळात पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली आहे। या संदर्भात मागणी फेटाळून लावली जाते की पोलीस कस्टडी दिली जाते याकडे लक्ष लागून राहिलं आहे। प्रताप, कोर्ट नेमक्या किती वेळात निकाल देईल त्या संदर्भात काही माहिती? कोर्ट सध्या ऑर्डर जी आहे ती तयार करण्यात बिझी आहे आणि अवघ्या काही वेळेतच त्या संदर्भातला निकाल येईल। पण एकूणच आपण पाहतो की लंच ब्रेक होण्याआधी ही ऑर्डर येईल अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते। प्रताप, धन्यवाद या माहितीसाठी। तर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे, त्यामुळे कोरटकरला आता जेल की बेल हे थोड्याच वेळात ठरणार।